Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही? प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का मी माणसं उभे करतो तुमच्या समोर, येणे सण होणार आहे गावात. आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात. तिथं वेश्या व्यवसाय चालतो. काल माझ्या घरी महिला आल्या, मी कालपासून या विषयावर परेशान आहे. मी डीजी मॅडमांची भेट घेतली. मी काय चाललंय बाई सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी. तिथं व्यवसाय चालतं, तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे. तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं आम्ही? आणि मला घरी आल्यात बाया सांगायला, महिला, त्या महिलेला फोन लावले, त्या आपल्या याच्या बाईला, हा त्या बाईला फोन लावला बरोबर तिला. आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे. बरोबर दादा, पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबलं. त्याला या तुम्ही आपलं तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी. हे सगळ्या पोलिसांना हातला इथून, हे ज्यांना मस्ती आली ना, हे पोलिसांना काय अहो ते राहू द्या कुठलेही साहेब. मला काय तुझं काही, मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची. आणि काय 5 लाख किती रुपये मागितले तुमच्याकडे? किती दिले? ठीक आहे, तुम्ही या 2 मिनिटं बोलतो मी तुमच्याशी. त्याने 3 लाख रुपये मागितले. इतका दम भरला त्याला, तुला मी सांगत होतो काल त्याला ऐकलं नाही. एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं. अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता, त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला, हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे, ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे, म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई, 70-75 वर्षाची महिला, तिच्यावर, तुझ्या भावावर आणि तुमच्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली. तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल, काय करता येईल, माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली. 3 लाख रुपयाची मागणी केली. आणि 3 लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले 50,000 रुपये दिल्यानंतर म्हटले की 10 वाजेच्या आत जर 3 लाख रुपये तडजोडी अंती जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू. 1,20,000 रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून, जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच, परिसरातच तिथं पैसे दिलेत. ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने 1,20,000 रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले. ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घडला. 1,20,000 रुपये जमून देण्यासाठी त्याने ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या. मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली. नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे. मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो. 4 तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करायला सांगितलं. फिर्यादही दिली. ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो, जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील, तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही. 40गाव मध्ये मी कायम सांगतो, सर्वसामान्य लोकांना, वेठीस धऱ्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या, कितीही मोठा असू द्या, चुकीला माफी नाही. जे पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल. त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे
आणि 1,20,000 रुपये जी मागणी झाली होती, जे पैसे दिले होते ते देखील DYSPंनी हस्तगत केले, स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली. 1,20,000 रुपये देखील मिळून आले आहेत. आता त्याचाही पंचनामा होतोय. मी आपल्या माध्यमातून या चाळीसगावकरांना सगळ्यांना विनंती करेल, पोलीस म्हणजे काही सर्व काही नाहीये. हे कायद्याचं राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री कायम कायद्याचा आदर करतात. परंतु जर खाली प्रशासनातून जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल, चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल, चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल, तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल, तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील. या चाळीसगावमध्ये कोणाही माणसावर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. मग तो कोणीही असू द्या. पोलिस लोकांना आरोपी करता, आज त्याच पोलिसाला आरोपी आपण केलं आणि त्याला पिंजऱ्यात आपण उभं केलं आहे. या निमित्तानं पोलीस प्रशासनाला मी सूचना दिल्यात. PI, DYSP, ॲडिशनल SP, SP मी IG सरांशी या विषयावर बोलणार आहे. असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही.